लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोरे हे गंभीररित्या जखमी झाल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे आलेले आहेत। मला सांगा, तुम्ही बाबासाहेब मनोरे यांची भेट घेतलेली आहे, म्हणजे त्यांना तुम्ही पाहिलं, त्यांची प्रकृती कशी वाटते आहे, डॉक्टरांशी देखील तुमची चर्चा झाली? काल रात्री अत्यंत दुर्दैवी घटना आपल्या लातूर शहरामध्ये त्या ठिकाणी झाली। लातूरच्या इतिहासातील मला वाटतं पहिली घटना लातूर शहरामध्ये लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोरे यांनी स्वतःच्या घरी स्वतःच्या बंदुकीमधून गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे। रात्रीच आम्ही त्यांच्या नातलग, त्यांचे बॉडीगार्ड सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलं आणि मी सुद्धा एक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून, एक समाज बांधव म्हणून या सगळ्या प्रकरणावरती लक्ष ठेवून रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवून त्या ठिकाणी होतो आणि डॉक्टर केनीकर साहेबांनी ते अक्षरशः मुंबईला रेल्वेमध्ये होते, कलेक्टर मॅडम असतील, मी असेल, SP साहेब असतील, त्यांना तिथून बोलवून घेऊन रात्री मला वाटतं 1 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत ऑपरेशन त्या ठिकाणी झालं आणि आता ते स्टेबल त्या ठिकाणी आहेत आणि आज त्यांना म्हणजे होशमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि प्रकृती स्थिर आहे। आणि हे गोष्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रशासनाला त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि आम्हालाही सूचना त्या ठिकाणी दिल्या। आज मी जाणीवपूर्वक सकाळपासूनही त्या ठिकाणी बसलेलो आहोत, त्यांच्या नातलगाशी मी त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी आम्ही करीत आहोत, डॉक्टर लोकांशी चर्चा त्या ठिकाणी झाली। आता डॉक्टर लोकांशी आमची त्या ठिकाणी मीटिंग झाली की पूर्णपणे ऑपरेशन यशस्वी त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ते होशमध्ये आहेत। त्यांच्या नातलगाशी चर्चा करून जर काही मुंबईला शिफ्ट करायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्थासुद्धा करून देण्याचं काम त्या ठिकाणी करू अशी सूचना आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून प्रकृती त्या ठिकाणी स्थिर आहे। ईश्वर कृपेने त्यांची प्रकृती चांगली व्हावीत अशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करूया। नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर किंवा कार्यालयीन जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही कारण नेमकं काही समोर येताना दिसतंय का? नाही, पहिल्यांदा तर आमचा सगळ्यांचं फोकस त्यांची प्रकृती चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे, ते ठीक झाले पाहिजे याच्यावर आमचं त्या ठिकाणचं फोकस आहे आणि बाकीचं जी काही आमची यंत्रणा आहे, प्रशासनाची यंत्रणा आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीनं तो तपास त्या ठिकाणी होईल। पण आम्हा सगळ्यांचं पहिलं फोकस आहे त्यांनी याला वाचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे, म्हणून राज्याचे मुख्यमंत्री सगळे या प्रकरणावर लक्ष त्या ठिकाणी ठेवून आहेत आणि आम्हाला त्या ठिकाणी सूचना देत आहेत। कॅमेरामॅन विनोदसह महेंद्र जोन, रेटिव्ह मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।